नमस्कार इतिहास मित्रांनो. औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार असताना त्याच्या अंमलाखालील प्रदेशावर हल्ले करून 3 वर्षे मोगलांची दमछाक करणाऱ्या खेळोजीराजे भोसले यांची हत्या औरंगजेबानेच केली होती. या संघर्षातच खेळोजीराजांच्या पत्नीला मोगलांनी पळवून नेऊन कैदेत ठेवले होते. याच खेळोजीराजांनी विकत घेऊन पाळलेले पुत्र सिद्दी हिलाल हे पुढे शिवरायांच्या स्वराज्यात सरदार झाले होते. कोण होते हे खेळोजीराजे भोसले? त्यांनी त्यांच्या पत्नीला कसे सोडविले? शेवटी औरंगजेबाने त्यांची हत्या कशी केली? यासह खेळोजीराजेंची शौर्यगाथा या भागात सादर होत आहे. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचे धाकटे बंधू होते विठोजीराजे भोसले. या विठोजीराजांना संभाजी, खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी आणि कक्काजी असे 8 पुत्र होते. देवगिरीच्या किल्ल्यात 1622 साली झालेल्या खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणातील लढाईत विठोजीराजांचे पुत्र संभाजीराजे मारले गेले. यानंतर खेळोजीराजे हेच विठोजीराजांचे थोरले पुत्र झाले. शहाजीराजांसोबतच खेळोजीराजे निजामशाहीत सरदार होते. यानंतर 2च वर्षांनी झाला तो भातवडीचा मोठा रणसंग्राम. या लढाईत मोगल आणि आदिलशाहीच्या प्रचंड संयुक्त सैन्याचा निजामशाही सैन्याने फार मोठा पराभव केला होता. याच लढाईत शहाजीराजे आणि त्यांचे बंधू शरीफजीराजे यांच्यासोबतच खेळोजीराजांसह त्यांचे 6 बंधू देखील अतिव शौर्याने लढले होते. शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे ज्या मोगल सरदार मनचेहर विरुद्ध लढताना धारातीर्थी पडले, त्या मनचेहरचा पाठलाग करून त्याला शहाजीराजे आणि खेळोजीराजे यांनीच पकडून कैद करून निजामशहाच्या गोटात आणले होते. यानंतर निजामशाहीत घडलेली भयानक घटना म्हणजे जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव यांची हत्या. 25 जुलै 1629 रोजी निजामशहाने कट रचून दगाबाजीने भर दरबारात लखुजीराजांची त्यांचे 2 पुत्र आणि एका नातवासह हत्या केली. निजामशहाच्या या अत्यंत धक्कादायक आणि नीच कृत्यामुळे त्यावेळी परांडा किल्ल्यावर असलेल्या शहाजीराजांनी निजामशहाची सरदारी ठोकरून लावली आणि थेट निजामशाहीचा प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. लखुजीरावांच्या हत्येमुळे चिडलेल्या लखुजीरावांचे बंधू जगदेवराव यांनी सैन्यासह मोगलांना सामील व्हायचा मार्ग पत्करला. याच वेळी खेळोजीराजे यांनीही त्या घातकी आणि दगलबाज निजामशहाची सरदारी भिरकावून दिली आणि ते थेट मोगलांना सामील झाले. खेळोजीराजांचा पराक्रम माहिती असलेल्या मोगल सुभेदार महाबत खानाने खेळोजीराजांना त्याचा मुलगा खान जमान याच्या सैन्यासोबत ठेवले. मोगल सुलतान शहाजहानने खेळोजीराजांची कर्तबगारी ओळखून त्यांना 5000 मनसब, मानाचा पोशाख, नक्षीदार खंजीर, नौबत, झेंडा, सोन्याचा मुलामा दिलेल्या खोगीरासह घोडा आणि 1 हत्ती देऊन त्यांचा सन्मान केला. खेळोजीराजे आता 5000 पायदळ आणि 5000 घोडदळासह एकूण 10000 सैन्यावरील मोगलांचे महत्वाचे सरदार झाले. लखुजीरावांच्या हत्येने अशा प्रकारे जाधव आणि भोसले घराण्यातील मातब्बर सरदार निजामशाहीतून बाहेर पडल्याने कमजोर झालेल्या निजामशाहीवर आता मुहम्मद आदिलशहा आणि मोगल सुलतान शहाजहान यांनी स्वतंत्रपणे आक्रमण केले. मोगलांचा सुभेदार महाबत खानाने निजामशाहीची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला. लखुजीरावांचे बंधू जगदेवराव आणि खेळोजीराजांनी या वेढ्यात महाबत खानाला अत्यंत मोलाची अशी मदत केली. पण मोगलांचा उद्देश फक्त निजामशहाचा पराभव करण्याचा नसून निजामशाही पूर्ण नष्टच करून टाकण्याचा होता. हे लक्षात आल्यावर निजामशाही वाचावी असे मत असलेल्या खेळोजीराजांनी सरळ मोगली सरदारकीला रामराम ठोकला आणि ते आदिलशहाला सामील झाले. मोगल आता अर्थातच खेळोजीराजांचे शत्रू झाले. 1633च्या जूनमध्ये महाबत खानाने दौलताबाद जिंकून निजामशाही नष्ट केली. 1636 सालीच शहाजहान आणि मुहम्मद आदिलशहा हे एक झाले आणि त्यांनी तह करून निजामशाहीचा प्रदेश आपापसात वाटून घेतला. मुहम्मद आदिलशहा निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करील हा खेळोजीराजांचा अंदाज फोल ठरला. खेळोजीराजांची गरज संपताच आदिलशहाने त्यांची सरदारकी काढून घेतली. मोगल तर याआधीच खेळोजीराजांचे शत्रू बनलेलेच होते. जुलै 1636 मध्ये शहाजहानने त्याचा मुलगा औरंगजेब याला दख्खनची सुभेदारी देऊन
दौलताबाद भागात पाठवले. मोगलांचे प्रचंड सैन्य महाबत खानाच्या हाताखाली या भागात होतेच. या बिकट परिस्थितीमुळे डगमगून न जाता खेळोजी राजांनी स्वतःच्या सैन्यासह एक स्वतंत्र मार्ग पत्करला. खेळोजी राजांनी आता मोगली मुलखावर स्वतंत्रपणे हल्ले करून लूट करायला चालू केले. पराक्रमी खेळोजी राजांना आवर घालता येत नाही हे पाहताच महाबत खानाने एक अत्यंत विचित्र आणि घृणास्पद प्रकार केला. खेळोजी राजांच्या पत्नी गोदावरी नदीवर स्नानाला गेल्या असताना महाबत खानाने सैन्याची तुकडी पाठवून त्यांना पकडून आणले आणि कैदेत टाकले. मागोमाग महाबत खानाने खेळोजी राजांना निरोप पाठवला की 1,00,000 होन म्हणजे त्या काळचे 4 लाख रुपये इतकी रक्कम खंडणी म्हणून द्या, तरच तुम्हाला तुमची पत्नी तिच्या इज्जतीला पवित्रतेला कसलाही धक्का न लावता परत पाठवू. याचा अर्थ उघड होता, जर रक्कम दिली नाही तर तुमच्या पत्नीची इज्जत वाचणारच नाही. खेळोजी राजांना हा फार मोठा धक्का होता, पण घराण्याची व स्वतःची इज्जत पैशापेक्षा जास्त महत्वाची मानणाऱ्या खेळोजी राजांनी आपल्या पत्नीला सुखरूप परत आणण्यासाठी खानाकडे 4 लाख रुपये पाठवून दिले. ही रक्कम मिळाल्यानंतरच खानाने खेळोजी राजांच्या पत्नींची सुटका केली. महाबत खानाने केलेल्या त्या नीच कृत्यामुळे तर आता खेळोजी राजे मोगलांचे अगदी कट्टर शत्रू झाले. पत्नीला सोडवून आणल्यानंतर इतक्या मोठ्या रकमेचा फटका बसून देखील खेळोजी राजांनी माघार न घेता मोगलांच्या प्रदेशावर हल्ले करणे आणि ते लुटणे चालूच ठेवले. खेळोजी राजांना नेस्तनाबूत करण्याचे औरंगजेबाचे प्रयत्न सतत चालूच होते. अशातच बहुधा कुणा फितुराकडून औरंगजेबाला खेळोजी राजांच्या लपून राहण्याच्या गुप्त ठिकाणाचा पत्ता लागला. औरंगजेबाने तत्काळ मलिक हुसेन नावाच्या सरदाराला सैन्यासह पाठवून खेळोजी राजांना पकडून कैद केले. 1639च्या ऑक्टोबरमध्ये औरंगजेबाच्या हुकुमावरून कैदेतील खेळोजी राजे भोसले यांची हत्या करण्यात आली. 1636 ते 1639 अशी तब्बल 3 वर्षे पराक्रमी आणि स्वाभिमानी खेळोजी राजांनी कुठल्याही सल्तनतीची ताबेदारी न स्वीकारता पूर्ण स्वतंत्रपणे औरंगजेबाच्या प्रचंड मोगली फौजेला सतत हल्ले करून मोगली मुलूक लुटून हैराण करून टाकले होते. भोसले घराण्याच्या शौर्याची परंपरा समर्थपणे चालविणारे शहाजीराजांचे चुलत बंधू म्हणजेच शिवरायांचे चुलत काका खेळोजीराजे भोसले हे आपल्या इतिहासातील एक अंधारात राहिलेले 3 वर्षे स्वतःच्या बळावर स्वतंत्रपणे पराक्रम गाजविलेले सुवर्ण पानच म्हणायला हवे. खेळोजी राजांना महादजी व जानोजी हे 2 पुत्र असल्याची माहिती मिळते. याशिवाय खेळोजी राजांनी विकत घेऊन पाळलेला पोरगा म्हणजे सिद्दी हिलाल. या सिद्दी हिलालांनी पुढे शिवरायांच्या सैन्यातून लढताना 3 महत्वाच्या लढायात पराक्रम केला. तर सिद्दी हिलालांचे पुत्र सिद्दी वाहवाह हे शिवरायांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून सोडवण्यासाठी लढले आणि त्या लढाईतच खर्च झाले. या दोन्ही पितापुत्रांची शौर्यगाथा मांडणारे 2 व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत, ते तुम्ही जरूर पहा. भोसले घराण्याचे वास्तव्याचे मूळ गाव असलेल्या वेरूळला श्री कृष्णेश्वर मंदिर आहे. या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची समाधी आहे. इथून जवळच मंदिराच्या उत्तरेला भोसलेंची छत्री म्हणून ओळखली जाणारी आणखी एक भव्य व सुंदर अशी समाधीची देखणी इमारत आहे. ही समाधी एकतर विठोजीराजे भोसले किंवा खेळोजीराजे भोसले यांचीच असण्याची शक्यता आहे, कारण शहाजीराजांच्या काकांच्या घराण्यातील या 2 व्यक्ती कर्तबगारीने व पराक्रमाने फार महत्वाच्या आणि मोठ्या अशाच होत्या. मित्रांनो, मोगलांच्या विरुद्ध स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवरायांचे चुलत काका खेळोजीराजे भोसले यांची ही शौर्यगाथा आणि त्यांचा मृत्यू याचा हा इतिहास तुम्हाला आवडला असेल, नवीन वाटला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा. व्हिडिओवरती कमेंट करून व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.